हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू अनघाचे मिनी ब्लॉग. तर व्हिडिओ शूट करायचा ठरवलंय, तर म्हटलं चला फिरायला मिळेल, खायला मिळेल, म्हणून मस्त शेवपुरी खाण्यापासून सुरुवात केली आणि निघालो अर्नाळा फोर्टला. खरं तर विरारला राहायला आल्यापासून अर्नाळा फोर्ट बघायची खूप खूप जास्त इच्छा होती. तर मस्त समोरून बोट येते, त्याच्यात बसून आम्हाला अर्नाळा फोर्टला जायचं होतं. खरं तर एलिफंटासारखा हा गाव आहे अर्नाळा फोर्ट, जो समुद्राच्या मधोमध आहे. आणि खरंच मला हा एक्सपिरियन्स पहिल्यांदा मिळणार होता. कारण बघा ना, बोट अर्ध्या पाण्यात थांबते, अर्ध्या पाण्यात चालत जायचं मस्तपैकी आणि त्या बोटीत बसायचं. अगदी 10 मिनिटाचा प्रवास आहे, जास्त नाही, आणि 10 रुपये लागतात फक्त बोटीला. पण आम्हाला रिटर्न यायला फक्त 7:15ची एकच बोट होती आणि आमच्याकडे फक्त 1 ते 1.5 तास होता. तर म्हटलं कसं फिरणार, तर लवकर लवकर फिरूया आणि येऊया. तर मस्त स्वामी पण एन्जॉय करत होता. आणि अशा बोटमध्ये मी सेकंड टाईम बसले, एकतर पहिल्यांदा एलिफंटाला जाताना आणि आता अर्नाळा फोर्टला. तर हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप खूप भारी होता. पण हो, बोटीतून उतरताना अरे बापरे, चढताना तर चढून गेले, पण उतरताना नाकी नऊ आले. अगदी उतरताच येत नव्हतं, उडी मारून वगैरे उतरायला आलं. आणि खरं तर ते लोक चढायची एवढी घाई करत होते, कारण की सेकंड लास्ट काहीतरी ही बोट होती, तर सगळे लोक घाई करत होते. तर मस्त उतरलो त्या बीचवर आणि खूप चालायला लागत, अर्ध्या पाण्यातून चालत चालत त्या गावात एंट्री केली. खरं तर गावात एंट्री केली आणि मला सोनारीची आठवण झाली, कारण सगळी सोनारीसारखी घरं. पण या गावाची एक खासियत आहे, यांच्या घरासमोर ज्या तुळस आहेत ना, आहा काहीतरी भारी. म्हणजे कोली लोकांचं गाव बोलायचा ना, तर हीच त्यांची खरी ओळख. सगळ्यांच्या घरासमोर तुळशी, अशा बोटीच्या शेपच्या तुळशी, आणि खरंच खूप भारी वाटत होतं मला. म्हणजे अस्सल कोली असतील तर हेच, त्यांची भाषा वेगळी. तर मस्त खापरीवर काकी भाकरी करत होत्या. मग काकीनं म्हटलं, काय काकी जेवायला काय? म्हटलं कोलब्या. ठीक आहे येते म्हटलं जेवायला. आणि मग गेलो मस्त फोर्टला. खरं तर महाराजांना बघून खूप भारी वाटतं आणि मला खूप दिवसापासून इच्छा होती फोर्टला जायची. खरं तर मी शाळेत असताना गड किल्ले चढले होते, त्याच्यानंतर आता खूप वर्षानंतर पुन्हा मी गडावर किंवा फोर्टवर म्हणजे बघायला गेले. तर मला भारी वाटत होतं. आणि सचिनला खूप जास्त ट्रेकिंगची वगैरे आवड आहे, पण लग्नानंतर सगळं माझं बंद झालं आहे, कारण की नाही फिरायला मिळालं, कामामध्ये बिझी, सगळ्या गोष्टीमध्ये. पण हो, आता मी ठरवलं आहे ब्लॉगिंग करायची, तर आता खूप फिरणार आहे. तर मस्त स्वामी मस्त धावत धावत वर आला. आणि खरंच इकडचा एक्सपिरियन्स का भारी आहे ते तुम्हाला सांगते. इकडचा व्ह्यू खूप छान आहे, ग्रीनरी आहा खूप छान, पाऊस नसताना सुद्धा ग्रीनरी होती. आणि खरं तर इकडचा व्ह्यू, हा मंदिर, हा तलाव, ही विहीर आहे आणि एक बाजूला तलाव पण आहे, ते जे खूप भारी आहे. कारण की फोर्टच्या मधोमध ते मंदिर आहे आणि खरंच खूप छान आहे. आणि खूप मोठा फोर्ट आहे हा, कारण की फिरायला मला 1 तास काहीतरी लागला. पण खूप जुनं बांधकाम असल्यामुळे तिथे मेंटेन नाही ठेवलं आहे, नाहीतर खरंच मेंटेन ठेवलं असतं तर खूप भारी आहे, बघण्यासारखं, एक्सप्लोर करण्यासारखं. पण हो, माझे पाय दुखले होते, कारण की खूप दिवसानंतर चढत होते, उतरत होते. सो हा एक्सपिरियन्स भारी होता. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कॉमेंट्स करून सांगा. छोटी होती पण चांगली होती. चला आता 7 वाजलेत, घरी निघूया. बाय.